मुंबईतल्या मुंब्रा दिवा स्टेशन दरम्यान भीषण रेल्वे अपघात झालाय। यात 8 रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले। कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून 8 प्रवाशांचा मृत्यू झालाय। सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे। लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या लोकलला घासले गेले। त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली। या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मुंबई मुंब्रा रेल्वे स्थानकावर घडलेल्या अपघातावर रेल्वे प्रवाशांनी आपल्या मनातला बांध फोडलाय। यावर प्रवाशांनी मत मांडले, पाहूयात ते काय म्हणाले। आजची जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। प्रवाशांचा जीव धोक्यात आहे। सातत्याने रेल्वे प्रशासनाला आम्ही प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार सूचना करत आहे। फेऱ्या वाढवण्याकरता गाड्यांच्या ज्या फेऱ्या वाढवण्याचा जे सातत्याने आम्ही जो तकादा केला होता त्याच्यावर त्या गोष्टीचा त्यांनी गांभीर्य न घेता आजच्या दिवसाला ही जी दुर्घटना झाली ते सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे। पण हे घटनांनी काय प्रशासन जाग रेल्वे प्रशासनाला काय जाग येत नाही। कल्याण रेल्वे स्टेशनवरती पण एवढं प्रवासी या 12 महिन्यात आम्ही जीव देतात पण तरी पण सुधारणा काय होत नाही आहे। आणि हे जे दुर्घटना झाली आहे त्याचं कारण आहे की कल्याणपर्यंत फेऱ्या नाही आहे। ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये रेल्वेची जे फेऱ्या आहेत ते कमीत कमी 20-20, 25-25 मिनिटांनी आहे। तर 5-5 मिनिटांनी या गाड्या वाढवली, फेऱ्या वाढवली तर त्याच्यामध्ये थोडंसं हे दुर्दैवी घटना होऊ शकत नाही असं मला वाटतं। आज सकाळी 9:30-10च्या दरम्यान जी घटना घडली मुंब्रा आणि दिव्याच्या संदर्भात ती दुर्दैवी घटना आहे। रोजचा जो माझा चाकरमानी आहे त्यांना लोकल सेवा वाढवाव्यात म्हणून रेल्वेकडे आमचे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना उपनगरीय प्रवासी महासंघ सातत्याने लोकल वाढीसाठी प्रयत्न करतोय। इथून तुम्ही पाहिलं तर आम्हाला मुंबई ते कसारा 1.5-2 तासाला गाड्या आहेत आणि कर्जतसाठी त्यामुळे लोकलवर ताण येतो आणि अशा पद्धतीच्या या घटना घडतात। रोज ह्या घटना 2-3 लोक माझी जी गाडीतून पडून दगावले जातातच, परंतु आज मोठी घटना झाल्यामुळे त्याचा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे तर दिल्ली दरबारी याची रेल्वे प्रशासनाने नोंद घेतलेली आहे। आज आम्ही त्यांना 4 वाजता भेटणार आहोत। जर का तोडगा निघाला नाही तर आम्ही 15 ऑगस्ट पूर्वी जल आंदोलन। रेल्वे अपघातानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत रेल्वे अपघातावर भाष्य केलंय। मुंबईच्या रेल्वेमध्ये रोज अपघात घडतो आहे। रेल्वे चालते कशी हे एक जगाला आश्चर्य आहे। मुंबई रेल्वेसाठी वेगळं महामंडळ करा हे सांगून फक्त काही होत नाही। आपल्या शहरांचं काय झालं हे फक्त रेल्वेसाठी नाही सगळ्या शहरांचा विचकात झालाच, राज ठाकरे यांनी सांगितलं। पाहूयात ते काय म्हणाले। रेल्वे अपघात जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत। असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये। प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे। खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा, ते रेल्वे मंडळच वेगळं करा, कळलं का? अजूनही काही होत नाही आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी। आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं। नुसता हा रेल्वे पुरता मधील विषय नाही आहे। मी जरी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे। एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी। आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो। कित्येक मी तुम्हाला आता पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल, मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये। अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे। कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून मागे मी म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे। मी
ही गेली इतकी वर्षाची मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल, ह्याने प्रश्न नाही सुटणार. मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे. मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? 2 व्हीलर 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का? नाही थांबलंय. म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत. मग नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये. सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि बस प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले. शहरं म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही. आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही. मुंबऱ्यातील घटना दुर्दैवी आहे. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना शासन मदत करणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रेल्वे मंत्रालयामार्फत या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. पाहुयात ते काय म्हणाले. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ. आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो. आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल. कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य मिळेल. या बाबतीमध्ये बघा, आता अपघात झालेला आहे, त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल. परंतु ही कारवाई जी आहे ती तर होईलच, दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य